शिल्लक राहिलेल्या वरणापासून थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये 1 चमचा बेसन पीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, गरम मसाला, हळद, धने जिरे पूड, लाल तिखट, चवीनुसार मीठ, ओवा आणि पांढरे तीळ घालून याचं आपण एक मिश्रण बनवून घेणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये शिल्लक राहिलेलं वरण घालायचं आणि याचा छान पिठाचा गोळा मळून घ्यायचा. जर पिठाचा गोळा मळताना कठीण वाटला तर थोडासा पाण्याचा हात देऊ शकता. याची पूर्ण रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, लिंकवरती त्रिकोणात देते, तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर गोळा मळून झाला की तो साईडला ठेवायचा. आता एका रुमालावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, त्यावरती तयार गोळ्याचा एक छोटासा भाग घ्यायचा. गोल आकार करून याचं छान थालीपीठ थापून घ्यायचं. तर व्यवस्थित असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं. तवा गरम करायचा, यावरती थोडं तेल टाकायचं आणि यावरती तयार केलेलं थालीपीठ टाकायचं. खरपूस असं दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. तर मस्त असं गरमागरम थालीपीठ तयार आहे. हे थालीपीठ तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फुल रेसिपी